निश्चितच धन्यवाद अक्षय. तर पुढील सामना असेल देवागुप आवरे वर्सेस कालभैरव कोपर. प्रथमतः मात्र कोपर संघाने मात्र नाणेफेकीचं कौल आपल्या बाजूने लावलंय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर आवरे संघाला मात्र पाचारण केले म्हणजे फलंदाजीसाठी मात्र ओपनिंग पेअर येतोय आवरे संघाची योगेश आणि सौरभ. तर ते खेळाडू च्या कक्षाने मात्र ते खुर्च्या आहेत ना थोड्याशा मागे घ्यायच्यात. प्रेक्षकांना विनंती असेल जे बाउंड्री लाईनच्या थोडस मागे राहा. धन्यवाद. तर मात्र हा सामना रंगेल तो म्हणजे देवा ग्रुप आवरे वर्स विपक्ष काळभैरव कोपर. निश्चितच योगेश पाटील आणि सौरभ गावड ओपनिंग पेअर. तर आपल्याला टाइमचा पाबंदी असेल 20 मिनिटाच्या आत 4 षटके संपूर्ण गरजेचं असेल. टाइमचं अलर्ट असेल. प्रत्येक संघाला पॅनलाइज केलं जाईल. या स्पर्धेचा नियम असेल. नियमाचं पालन करणं निश्चितच गरजेचं असेल. तर पंचामतच्या भूमिकेत पाहायला मिळतात प्रवीण पवार आणि सतीश मात्रे जो एक उत्कृष्ट फलन पंच आणि प्रवीण त्यांच्या सोबत असलेला प्रवीण पवार. तर सामन्याचा ग्रीन सिग्नल येतोय आयुष ठाकूर. पहिले षटक हाताळताना पाहायला मिळतील आयुष ठाकूर. निश्चितच कालभैरव कोपर संघ सुद्धा एक इन्फॉर्म आहे. 2025-24-25 मध्ये विपक्ष असलेला मात्र आवरे संघ सुद्धा इन्फॉर्म मध्ये असणारा हा आवरे संघ. पाहूया सामन्याला होते सुरुवात. आयुष ठाकूर यांचा पहिला चेंडू समोर असेल योगेश. चांगल्या प्रकारे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये मात्र ट्रेंडला ट्रॅव्हल केलं जातं. त्याद्वारे एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय. एक धावसंख्या मात्र धावफलकावर जोडली जातोय. संघाचा श्री गणेशा होतोय आणि मात्र योगेश आपलं खातं खोललं जातोय. आयुष ठाकूर यांचा पहिला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये मात्र चेंडूला ट्रॅव्हल केलं जातंय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी एक विध्वंसक गोलंदाजी आयुष ठाकूर यांच्या माध्यमातून अजूनपर्यंत पाहायला मिळाल्या बऱ्याचशा सामन्यांमध्ये. पुढचा चेंडू असेल आयुष ठाकूर यांचा. चांगला चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चेंडू जातोय. निर्धाव चेंडू विकेट किपर यांच्या मात्र हातामध्ये हा चेंडू जातोय. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता होतोय आणि मात्र एक धाव मात्र धावफलकावर जोडली जातोय. पिवनचं पहिलं षटक असेल. गली रिझन मध्ये मात्र एक प्लेअर असेल. पॉइंट मध्ये असेल. कव्हर असेल. एक्स्ट्रा कव्हरला असेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न स्कूप करतोय. स्कूप होतोय सक्सेसफुल. मात्र फाईन लेगच्या माध्यमातून हा येतोय दणदणीत चौकार. ओ टू द विजय. चौकार पाहायला मिळतोय. सौरभ गावड यांच्या बॅट्स मधून फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि हा चौकार मिळतोय. चांगला रिव्हर्स अटॅक होतोय. तद्वारा गली रिझन मधला फर्स्ट गलीमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल केला जातोय आणि तिथं चेंडूला चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं जातोय. एक धाव मात्र धावफलकावर जोडली जातोय. 7 धावा बिनबाद 7 धावा. पिवनचं पहिलं षटक असेल. लॉंग ऑफच्या मध्ये मात्र एक फिल्डर असेल. त्याच्यानंतर काऊ कॉर्नरच्या रिझन मात्र एक फिल्डर असेल. 30 सर्कलचे 2 प्लेअर मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि बाकीचे जे 9 प्लेअर आहेत ते 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर या षटकामध्ये मात्र मोठे धावसंख्येची गरज असेल आवरे संघाला. परत एकदा मोठा फटका जातोय सीमा रेखा पार. षटकार. ओ टू द डीजे. निश्चितच खराब चेंडू होता. त्याचा पूर्णपणे मात्र सामोपचार घेतला तो म्हणजे सौरभ गावड यांनी योगेश पाटील यांनी आणि मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार.
धावसंख्या मात्र थोडीशी बदलली जातोय. प्रत्येकदा लॉंग ऑफचा फिल्डर येतोय, लॉंग ऑफच्या फिल्डर मात्र त्याला फील्ड करतोय, तद्वार एक धावसंख्या मात्र धावफलकावर जोडली जाते. सांघिक पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपुष्टात येतोय आणि धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 13 रन्स, 30 रन्स, लॉस ऑफ दी 0 विकेट. अवरेज संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय. निश्चितच चांगल्या प्रकारची फलंदाजी केली P1चं पहिलं षटक. एक विध्वंसक फटके 2 पाहायला मिळाले. एक फाईन लेगच्या बाजूला मात्र चेंडू मिळाला आणि काउकॉर्नरच्या वरतून मात्र हा चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं, त्यामुळे 6 धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर सांघिक P2चं दुसरं षटक हाणण्यासाठी येतोय म्हणजे रुपेश पाटील, रुपेश म्हात्रे. आता मात्र फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस असेल. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मात्र 30 सर्कलच्या बाहेर असतील. काऊ कॉर्नर मध्ये मात्र एक फिल्डर पाहायला मिळतो. फर्स्ट गली पॉइंट P2चं दुसरं षटक हाणण्यासाठी मात्र रुपेश म्हात्रे येतोय. पंचांना क्रॉस करून मात्र रिजन ऑफ डिलिव्हरी मध्ये मात्र थोडासा व्यत्यय येतोय. हा चेंडू असेल पॉइंट मध्ये एक फिल्डर पाहायला मिळतोय, कव्हर मध्ये पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर मात्र थोडस एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये मात्र फिल्डर पाहायला मिळतोय. मोठी गॅप पाहायला मिळतोय. रुपेशचा पहिला चेंडू पॉईंटच्या बाजूला मात्र चेंडूला मात्र फिरकाव देतोय. पॉईंटचा फिल्डर मात्र थोडीशी चूक करतोय आणि हा जातोय चौका. हा हँडसम चौका पाहायला मिळतोय आणि 4 धाव मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 17 धावा. पहिल्या चेंडूवर रुपेश यांच्या मात्र पॉइंटच्या मधून काढलेला फटका 4 धावेने मात्र दुसरा रुपेश यांचा चेंडू असेल. हा मात्र डीप विकेट मध्ये मात्र चेंडूला ट्रॅव्हल करतो. थोडासा मिसफील्ड होतोय मात्र काउकॉर्नरचा रिजन मात्र फिल्डर येतोय आणि ही धावबादची मात्र संधी निर्माण होतोय. थर्ड हॅम्पर मध्ये मात्र हा चेंडू थर्ड हॅम्पर कडे मात्र डिसिजन पाठवला जातोय. डायरेक्ट हिट झाली होती. डिसिजन पेंडिंग असेल. डायरेक्ट हिट झाली आहे. थर्ड अंपायर चेक करतायत. पंच संतोष चौधरी यांना विनंती करतोय की त्यांनी हा डिसिजन घेण्यासाठी यायचा आहे. पंच संतोष चौधरी सर.
चार अँगल चेक केले, त्या 4 अँगल मध्ये मात्र 24 लाईव्ह इव्हेंटचा मात्र 4 अँगल चेक केले मित्र, 4 अँगल चेक केले. प्रत्येक अँगल मधून आपण चेक केलाय आणि नंतर आपण डिसिजन दिलाय. तर त्या डिसिजनचा सन्मान करणं गरजेचं असेल. 24 लाईव्ह इव्हेंटचे आपले मात्र कॅमेरामन यांचं मात्र कौतुक करावं लागेल. चारही अँगल मध्ये मात्र हा टिपले गेलेले क्षण आहेत आणि आपला 12th मॅन इथं हजर आहे. त्यामुळे कोणताही डिसिजन चुकीचा होणार नाही याची काळजी दखल घेतली जाईल. त्याच्या प्रत्येक प्लेअरनी त्याचा आदर करावा ही नम्र विनंती असेल. प्रत्येक प्लेअरला नम्र विनंती असेल. निश्चितच ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे, तुमच्यासाठी आहे. ही प्रकाश झोतातली पहिली स्पर्धा या ग्राउंडवर आहे आणि याचा पूर्णपणे दखल घेतली जाईल, याची काळजी नक्कीच घेतली जाईल. प्रत्येक संघाला विनंती असेल की प्रत्येक नियमाचा पालन करणं गरजेचं असेल. प्रत्येक डिसिजनचं पालन करणं गरजेचं असेल. निश्चितच पहिला हादरा सौरभ गावंड मात्र बॅक टू द पॅव्हलियन. रनआउटच्या सुरुवात मात्र पहिला विकेट मिळतोय आणि मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18. 18 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट. दुसरं पिटूचं षटक असेल आणि दुसरं पिटूचं षटक असताना मात्र 18 धावसंख्या मात्र धावपटलावर जोडली जातोय. तद्वार इनॅट नंबर 3 वर शिवम पाटील एक विध्वंसक फलंदाज पाहायला मिळेल. चांगला डिसिजन दिला थडंपायांनी. रुपेश म्हात्रे आता दुसऱ्या चेंडूवर मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट मिळाली. पहिला झटका मिळाला होता. प्रत्येक रुपेश पाटील पाहायला मिळतोय. चांगले चेंडू मात्र डीप मिड मात्र चेंडूला ट्रॅव्हल केलं जात. तद्वार एक धाव मात्र धावफटलावर जोडली जातोय. सौरभ पाटील स्ट्राईक एंडला होते, मात्र योगेश पाटील मात्र स्ट्राईक एंडला होते. सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. 19 धावा धावपटलावर जोडल्या गेल्यात. पितूचं दुसरं षटक चालू असताना संत गतीचा खेळ चालू आहे. पहिल्या चेंडू मात्र बिग हिट्स आला होता, चौकार आला होता. त्याच्यानं मात्र कमबॅक करताना पाहायला मिळेल मात्र रुपेश म्हात्रे यावरचं दुसरं चेंडू असेल. हा चेंडू परत एकदा काऊ करण्याच्या रिझन मात्र चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. तद्वार सिंगलला डबल मध्ये मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आवरे ग्रुप. कारण की मात्र तर माहिती आहे की सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. मोठं टार्गेट सेट करायचं गरजेचं असेल. थोडस धीमा गतीचा खेळ चालू आहे तर सध्या मोठे फटके येत नाही, त्यामुळे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात. एक टार्गेट मोठा करण्याचा प्रयत्न असेल तर म्हणजे देवा ग्रुप आवरेज या संघाचा. निश्चित पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र धावफलकावर धाव जोडल्या जातात. 21 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. रुपेश प्रत्येक बॉलिंग ट्रॅकवर डोलव्यांच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी हा चेंडू मोठा फटका मात्र ट्रॅव्हल करत होता. चेंडूला मात्र अवंतर धावसंख्या मात्र बदल केला जातो. एक धावेने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 रन्स, 22 धावा. लेग स्टेजचा थोडासा बाजूला असल्या कारण मात्र चेंडूला दंडित करण्यात आल्या. निश्चितच हा चेंडू स्क्वेअर चेंडू. पुढचा चेंडू असेल हा चेंडू परत एकदा त्याच लाईन आणि त्याच लेंथवर रुपेश पाटील मात्र थोडस कुठेतरी फंबल होते. रुपेश मात्र फंबल होतं कारण पाहायला मिळतात. निश्चितच 2 चेंडू स्क्वेअर फेकले. थोडस मात्र लाईन आणि लेंथ मध्ये मात्र थोडस कुठेतरी बदल करणं गरजेचं असेल. रुपेश मात्र यांना निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा, 23 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. रुपेशचा पुढचा चेंडू असेल हा चेंडू चांगला चेंडू फुरला लेनचा चेंडू होता. चेंडू मात्र कोणत्याही प्रकारची रन्स आली नाही. विकेट किपरच्या हातामध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. निश्चित हा चेंडू असेल निर्धाव 23 रन्स. तिथेच धावसंख्या मात्र थांबली आहे. एक गडीच्या मोबदल्यात मात्र 23 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पिटूचं षटकातील हा शेवटचा चेंडू असेल रुपेश यांचा.
हा चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र विकेट किपर कुठेतरी मिस होतोय. हे जे काही बाईच्या स्वरूपात बाईच लेग बाईच्या स्वरूपात मात्र ही रन मिळतोय आणि 24 धावा धावपटलावर जमा होत आहेत. दुसऱ्या षटकाचा सांघिक खेळ संपला जातोय आणि दुसऱ्या संघाच्या सांघिक खेळानंतर मात्र 24 धावा धावपटलावर जोडल्या जात आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर मात्र देवा ग्रुप आवरे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23-24 धावा. 12च्या सरासरी मात्र देवा ग्रुप आवरे संघ आपला स्कोर पुढे नेतोय. एक गडी बाद झालाय. त्याच्यामध्ये तिसरं षटक कर्णधार बाबू यांनी मात्र दिले ते म्हणजे विक्रांत वेहले एक लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म ऊर्ध्व विकेट मात्र चेंडूला मात्र फेकेल विक्रांत वेले. समोर असेल योगेश शिवम पाटील. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता मात्र चेंडूला बॅट्स मध्ये मात्र कन्वर्ट करताना आलंय आणि मात्र निश्चितच निर्धाव चेंडू जातोय आणि मात्र धावसंख्या मात्र तिथेच थांबली जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 24 धावा. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता कन्वर्ट करता ना आला. फटक्यामध्ये मात्र कन्वर्ट करता नाही आला आणि हा चेंडू जातो निर्धाव. परत एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय विक्रांत वेले. परत एकदा फुल्लरलेचा चेंडू फुल टॉस चेंडू चेंडूला मात्र दंडित केलं जात आहे. चेंडू आहे नो चेंडू 1+1 धावा मिळतात 2 आणि मात्र पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघा नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या चेंडूवर मात्र मात्र बिग हिट्स खेळण्याचा प्रयत्न असेल कारण की या चेंडूवर मात्र विकेट कोणत्या प्रकारचे विकेट जात नाहीये. रनआउटचा फक्त विकेट मिळला जातोय. परत एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय विक्रांत वेले. राईट ऑन ओव्हर द विकेट येतोय. हा चेंडू ट्रॅव्हल केला जातोय डीप मिड विकेट मध्ये मात्र हा चेंडू जातोय चौकार. चेंडू ट्रॅव्हल केला जातोय आणि हा मिळतोय चौकार. मात्र संघाची आता धावसंख्या जाऊन पोहोचतोय 30 धावा 30 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट. विक्रांत वेले यांचा दुसरा चेंडूवर मात्र मोठा प्रहार पाहायला मिळाला. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मात्र डोल्या एंडच्या मध्ये मात्र विक्रांत वेले पाहायला मिळतोय. आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर 5 प्लेयर पाहायला मिळत आहेत. डीप मिड विकेट मध्ये प्लेयर मिळतो. कावकारच्या मध्ये एक फील्ड पाहायला मिळतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू फिंगर रोल केले ही तर खासियत असेल लेफ्ट हँड गोलंदाजीची. चेंडूला पडताच मात्र एक थोडीशी अँगल मिळतोय आणि त्या अँगलचा मात्र पूर्णपणे वापर करताना पाहायला मिळतोय विक्रांत वेहले. पुढचा चेंडू विक्रांत वेहले यांचा फुल लेगचा चेंडू चेंडूला मात्र डीप मिड विकेट मात्र चेंडू जातोय. तिथे मात्र ट्रॅव्हल केला तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तर रुपेश यांच्या माध्यमातून सिंगल धावफलकावर जोडली जाते खात्यामध्ये जोडली जाते आणि धावसंख्या धाव पोहोचतात ते म्हणजे 31 रन्स 31 धावा देवा ग्रुप आवरे या संघाचे पाहायला मिळतोय. परत एकदा बॉलिंग ट्रॅकवर विक्रांत वेले लेफ्ट हँड ओव्हर द विकेटनी येतोय. हा चेंडूला मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. कावकर मात्र चेंडूला मात्र फील्ड केला जातोय. तद्वार सिंगल हा मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र
निश्चितच नोट आउट असेल. निश्चितच बॅट इन झाली होती. निश्चितच विक्रांत वेल यांचा परत एकदा पुढचा चेंडू मात्र खोदून काढलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडूला मात्र खोदून काढलाय. सिंगल रन्स मात्र खात्यामध्ये जोडली जाते. एक धावाने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा. सांघिक तिसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात होतोय आणि धावपटलावर धावा जोडल्या जातात ते म्हणजे 34 धावा. चांगल्या प्रकारचं मात्र प्रक्षेपण केलं जातं 24 लाईव्ह इव्हेंट्सचे कॅमेरे. जरी रात्र चालू असेल, झोप असेल, निश्चितच त्यांचे कॅमेऱ्यामध्ये मात्र हे सगळे क्षण कैद केले जातात. प्रत्येक अँगल मध्ये मात्र चेंडूला प्रत्येक डिसिजनला चेक केला जातोय. निश्चितच सन्मान करणं गरजेचं असेल. प्रत्येक प्लेअरने सुद्धा त्यांचा सन्मान करणं गरजेचं असेल. काय क्लॅरिटी मिळतात, उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्लॅरिटी 24 लाईव्ह इव्हेंट्स. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायचं विसरू नका. निश्चितच रुपेश म्हात्रे सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो म्हणजे रुपेश म्हात्रे. संघाची धावसंख्या 34 षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. रुपेश मात्र परत एकदा राईट ओव्हर द विकेट. हा चेंडूला हाय हँडसम स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करतोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार ओव्हर टू द डीजे. हा हँडसम षटकार पाहायला मिळाला. फाईन लेगच्या वरतून मात्र चेंडूला मात्र भिडकावून दिलंय 6 धावांसाठी आणि 6 धावांनी मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 40 धावा. हा चेंडू अति वेगवान गतीमध्ये मात्र परिवर्तन केलं. वेगवान गोलंदाजी गोली आणि मात्र लेग बायच्या स्वरूपात मात्र या 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 42 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट पाहायला मिळते देवागुप आवरे संघाची. 42 धावा. रुपेश म्हात्रे यांचं दुसरं षटक असेल. सांघिक चौथं षटक असेल आणि मात्र सांघिक चौथ्या षटकामध्ये मात्र धावा जोडल्या गेल्या म्हणजे 42 रन्स 42 धावा. आता मात्र शिवम पाटील चांगल्या प्रकारे खोलवर पद्धतीचा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. तिथे मात्र विक्रांत वेलेला मात्र चेंडूला मात्र फील्ड केलंय. तत्वर 1 धाव मात्र जोडली जातोय खात्यामध्ये. 1 धावाने मात्र संघ जातोय 43 43 रन्स 43 धावा. कधी कमबॅक करताना पाहायला मिळतो बॅटर्स, कधी कमबॅक करताना पाहायला मिळतो म्हणजे गोलंदाजी. ज्या पद्धतीने फलंदाजी आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हावी त्या पद्धतीचा हा क्रिकेटचा खेळ होतोय. प्रत्येकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मात्र चेंडूला फील्ड केलं. तिथे मात्र फिल्डर येतोय. तत्वर रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट मिळल्या जातोय आणि मात्र शिवम बाद होतोय. बॅक टू द दोन्ही रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट्स मिळाल्या. काही गोलंदाजी केली होती मात्र विकेट्स नाही मिळाल्या. निश्चित आता 44 धावा धावपटलावर जोडल्या गेल्या. आता परत एकदा डोलव्याच्या बाजूने मात्र रुपेश सज्ज होत आहे गोलंदाजीसाठी.
हा चेंडू मात्र लॉंग ऑफच्या वरतून जातोय. हा हँडसम षटकार. येथील धावा 6. ओटू डीजे. हात खोलले ते म्हणजे राजा गावंडे यांनी आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर मात्र सत्कार केलाय. रुपेश यांचा स्वागत केलंय. करेंगे सबका स्वागत. या पद्धतीने मात्र रुपेश यांचं स्वागत केलंय. राजा गावंडे यांनी पहिल्या चेंडूवर मात्र लॉंग ऑफच्या वरतून मात्र चेंडूला मात्र ट्रॅव्हल केलं जात आहे. षटकारांच्या स्वरूपात मात्र 6 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 50 धावा क्रॉस करतो म्हणजे आवरे संघ परत एकदा कुठेतरी मात्र बॉडीला मात्र ट्रॅव्हल केलं जातोय. तद्वर लेग बायच्या सुरुवात मात्र 1 धावा जोडली जातोय. निश्चितच 51 धावा मात्र धावपटलावर जोडल्या गेल्यात. या षटकातील चौथं षटक संपुष्टात येत आणि चौथ्या षटकात मात्र धावा जोडल्या गेल्यात म्हणजे 51 रन्स. लॉस ऑफ दी 2 विकेट्स. जे दोन्ही विकेट्स आल्या त्या सांघिक खात्यामध्ये जमा झाल्या आहेत. निश्चितच आज थोडीशी गोलंदाजीमध्ये मात्र धार दिसली नाहीये कोपर्यांच्या. निश्चितच पहिल्याच पी आणि P1 P2 षटकामध्ये मात्र कुठे ना कुठे 1 तरी 2 विकेट त्यांच्या मिळतात. पण निश्चितच काही फलंदाजी केली आहे. निश्चितच देवाग्रुप आवरेज संघाने 51 रन्स. शेवटचं स्लॉगवरचं षटक असेल दीप पाटील ला पाचारण केले ते म्हणजे कर्णधार बाबू याने. निश्चितच लेफ्ट उर्थ विकेट मात्र दीप पाटील येतोय. चांगला चेंडू डीप मध्ये मात्र चेंडूला ट्रॅव्हल करतो. फिल्डर येतोय. 1 धाव मात्र जोडली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि अजून 1 विकेट मिळतोय. रनआउटच्या स्वरूपात मात्र 3रा विकेट बाद होतोय तो म्हणजे आवरेज संघाचा. ओटो डीजे. रनआउटच्या स्वरूपात निश्चितच देवा ग्रुप आवरेज संघाची थोडस कॉलिंग मध्ये कुठेतरी फंबल होतोय. 3रा विकेट सुद्धा गेला तो ही रनआउटच्या स्वरूपात. 52 धावा धावपटलावर जोडल्या गेल्यात. शेवटचा स्लॉगवर षटक असेल दीप पाटील. एक अनुभवी गोलंदाज राजा गावड मात्र बॅक टू द पॅव्हलियन येतोय. चिराग भोईर इंडियाट नंबर 5 वर आलेला खेळाडू चिराग भोईर. एक राजकारणामध्ये पाहायला मिळतं चिराग पासवान. त्याचं क्रिकेटमध्ये मात्र देवा ग्रुप आवरेज संघाकडून मात्र ते निश्चितच थोडस वेळेचं बंधन असेल. पहिलाच राऊंड अजून चालू आहे. निश्चितच पंचांना सुद्धा विनंती असेल की थोडस स्पीडअप करायचं सामन्यासाठी. प्रत्येकदा दीप पाटील लेफ्ट आर्म उर्ध विकेटने येतोय. हा चेंडू मात्र फाईन लेगच्या बद्दल मात्र चेंडू जातोय. चेंडूला मात्र फील्ड केलं जातंय. तत्वर 1 धावसंख्या मात्र धावपटलावर जोडली जातोय. चिराग भोईर यांच्या मात्र खात्यामध्ये 1 धावसंख्या जोडली जातोय आणि मात्र 53 रन्स 53 धावा मात्र देवा ग्रुप आवरे या संघाचे पाय मिळतोय. स्लॉगवरचं षटक असेल. स्लॉगवरचं मात्र 2 चेंडूचा खेळ संपुष्टात होतोय. पुन्हा एकदा दीप पाटील. हा चेंडू मात्र बॅटची इनसाइड एज ब्रश केला जातो बॅटला आणि तद्वर 1 धाव मात्र धावपटलावर जोडली जातोय. निश्चितच चला दोन्ही संघाचे कर्णधार धैर्येश्वर डोलवी आणि बापेश्वर उन्नोली दोन्ही संघाचे कर्णधार. आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळण्यासाठी इथे यायचं आहे. धैर्येश्वर डोलवीचे कर्णधार आणि बापेश्वर उन्नोली प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दोन्ही संघांना हा पुकार असेल.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. निश्चितच दीप पाटील प्रत्येक सज्ज होतात बॉलिंग ट्रॅकवर. हा चेंडू खोदून काढलाय तिथे मात्र डीप मधून फिल्डर येतोय. तत्वर एक धावा दुसरी धावाचा प्रयत्न असेल. 2 धावा सुद्धा सहजगत्या पूर्ण केल्या जातोय आणि मात्र 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56. अब तक 56 धावा धावपटलावर जोडले जात आहेत. निश्चितच या षटकातील 2 चेंडूंचा खेळ असेल आणि 56 धावा धावपटलावर जाऊन पोहोचता येतात. हा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र 30 सर्कल मध्ये मात्र चेंडू हा ट्रॅव्हल केला जातोय. तत्वर 1 धाव मात्र धावपटलावर जोडली जातोय. 57 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात 57 धावा मात्र धावपटलावर जोडल्या गेल्यात. येणार शेवटचा चेंडू असेल, टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. दीप पाटील यांचा शेवटचा चेंडू काय होतोय, या चेंडूवर मात्र षटकार येतोय, चौकार येतोय, सिंगल्स असेल. चला धैर्येश्वर डोलवी आणि बापेश्वर उर्वरित दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस करूया आपण. दोन धावा मात्र जोडल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवर मात्र 2 धावा जोडल्या गेल्यात आणि मात्र 59 धावा 59 रन्स 60 धावांची गरज असेल ती म्हणजे कोपर संघाला. निश्चितच कोपर संघामध्ये सुद्धा हार्ड हिटर फलंदाज असेल, बाबू असेल, रुपेश असेल, विक्रांत वेले पाहायला मिळेल. त्याच्यानंतर चला लवकर दोन्ही संघाचे संघनायक आपण पुढचे सर्व सामने 3 षटकाचे असणार आहेत. आयोजकांनी आपला वॉर्न केलेला आहे. काल देखील आपण त्या पद्धतीने दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे केले, म्हणजे या वेळेला मात्र आपण दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे केले होते. एका बाजून अर्थात ओरडोली संघ आणि दुसऱ्या बाजून ढोलवी संघ, दोन्ही कर्णधार आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सुदर्शनजी बोकल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये देवा ग्रुप आवरे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये कालभैरव जरीमर्याई कोपर संघ या 2 संघामध्ये लढत पाहिली. सागर डाऊर पुरस्कृत हा कोपरचा संघ मैदानात उतरलाय. सुदर्शनजी बोकल यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे पाहायला मिळेल. या गटातील दोन्ही संघांना आयोजकांनी शुभेच्छा दिल्या. बघूया या शुभेच्छा कुठल्या संघाला मात्र इथे पोषक ठरणार आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय अर्थातच बापेश्वर उर्नोली संघ. आपला निर्णय फक्त सांगा. निर्णय पेंडिंग असणार आहे. अर्थात आपण अगोदर विचार, कारण एक मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये ऑन कॅमेरा आपण असतो आणि टाइम अलर्ट असणार आहे. षटकांची इथे मॅच असणार आहे आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये आपण किती धावा जातील आणि कोण इथे जिंकणार आपल्याला नक्कीच कळणार. आपण बघा चंद्राचे अप्रतिम फुटेज इथं पाहू शकताय. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय उर्नोली संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेलं आहे धैर्येश्वर डोलवी संघाला. इथून 30 चेंडू आणि 60 धावसंख्येची आवश्यकता असेल. प्रतिस्पर्धी संघ कालभैरव जरीमर्याई कोपर या संघाला हे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण करतीलच आपण याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. चंद्राचे अप्रतिम फुटेज आपण पाहतोय. जसा चंद्रावर आपण चंद्रयान पाठवला गेला आणि अगदी आपण पाहतोय भारत देशाची मान मात्र या जगतामध्ये पूर्ण जगामध्ये उंचावली गेली आणि इस्रोचं देखील तेवढंच आपण कौतुक करणार, कारण त्यांच्या माध्यमातून पहिलं चंद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरवलं गेलं आणि त्या चंद्राचं अप्रतिम फुटेज आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकता. अगदी अप्रतिम क्लिअरिटी क्वालिटी इथे पाहायला मिळतोय आणि कॅमेरामॅन देखील आपण पाहतोय या ब्रेकमध्ये चांगल्या पद्धतीचे क्षणचित्र
टिपण्याचं काम करत आहेत. अर्थातच कॅमेरामॅनला ऍस्ट्रोनॉट व्हायचं होतं, पण चुकून तो आमच्या संदेश भाईच्या टीम मध्ये आलेला आहे. तर म्हणजे ती हाऊस इथं पूर्ण करतोय, अभ्यासाची प्रचंड हाऊस त्यांना. पण आता मात्र ती हाऊस आता पूर्ण करण्याचं काम 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून केलं जातोय. 30 चेंडू आणि 60 धावसंख्येची आवश्यकता असतील. 3:22 झालेत. पहिलं सत्र संपलं आणि आता दुसऱ्या फेरीतील देखील सामन्याला सुरुवात करण्यात येईल. अगदी 10वी आणि 12वीची परीक्षा आहे. या दृष्टिकोनातून आपण पाहतोय नाईटच्या मॅचेस आहे आणि आपण देखील अगदीच आमच्या दादर सांगली पोलीस स्टेशन धन्यवाद मानतोय की आम्हाला मोलाचं तुम्ही सहकार्य केलेलं आहे. अर्थात अतिशजी म्हात्रे असतील, प्रभाकरजी गरज, सुदर्शनजी मोकल आणि सर्व आमचे आज इथे युवा पिढी या जो हे गावातील आज या आयोजकांच्या समवेत इथे पाहायला मिळते. भूपेंद्र देखील याचं नाव घ्यावं लागेल, रोहनजी बोकल याचं नाव घ्यावं लागेल, सर्व निकेशजी यांचं देखील नाव आपण घेतोय. अर्थात आपण पाहतोय फोटोशूट चालू आहे. एकनाथ शिंदे यांची डमी, सुदर्शनजी मोकल आपण पाहतोय, अगदी आपण पाहतोय हुबेहूब एकनाथजी शिंदे साहेब. म्हणजे आम्ही उपमुख्यमंत्री यांनाच आज बोलवलं असं तर ठरवतोय. तीस चेंडू आणि 60 धावसंख्येची आवश्यकता असणार है. 30 गेंदे और 60 रन की आवश्यकता होगी. काल भैरव जरीमरियाई कोपर टीम को सागर भाई डाउर ने स्पॉन्सर किया, इस टीम को पैक किया गया है सागर भाई डाउर के माध्यम से, और इस टीम को जीतने के लिए 60 रन की आवश्यकता होगी. 30 गेंदे और चिराग भूर गेंदबाजी बार के ऊपर. चलो स्पीड अप कीजिए, अधिकतम आप समय मत लीजिए. समन की यहाँ पे समय की पाबंदियां है, हमारे पास रिस्ट्रिक्शंस है, क्योंकि लगभग देखा जाए तो मुझे लगता है सुबह के 5 बज जाएंगे. अंतिम मुकाबला आपको देखने को मिलेगा. 3:24 हो चुके हैं. यहाँ पे टाइम अलर्ट हो जाएगा. 20 मिनट में आपको 4 ओवर कंप्लीट करने. देवा ग्रुप आवरे कल्पेश भाई ध्यान रखिए, कप्तान हो आप. तो कल्पेश भाई ने भी ग्रीन सिग्नल दिया है. यहाँ से मुकाबले को शुरुआत की जाएगी. जिस तरह से गेंदबाज दौड़ लगाएगा उस हिसाब से हम समय आपको बताएंगे, और उस समय में शार्प ये गेंदबाजी की जाएगी. उसके बाद 20 मिनट आपको दिए जाएंगे 4 ओवर के लिए. यहाँ पे अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ प्रवीण पवार सर और हमारे बंटी भाई जोहा के काफी बेहतरीन नामचीन अंपायर. पहले तेज तर्रार फुल टॉस गेंद, इस बार फुल टोल वसूल करने की कोशिश की थी. लॉन्ग ऑन दायरे में पहला विकेट का पतन होता हुआ. एक बड़ी विकेट यहाँ पे झाले में पकड़ी गई. बिग फिश इन द नेट. विकेट नंबर 1 इज अ डाउन. फर्स्ट बॉल एंड फर्स्ट बॉल विकेट इज अ टेकन. विकेट नंबर 1 इज अ डाउन एंड बैक टू द डगआउट. ओवर ये जारी है. मैंडेटरी पावर प्ले ऑन है. दायरे के बाहर आपको 2 फील्डर देखने को मिलेंगे. एक फील्डर यहाँ पे अंडर द डॉग्स पॉइंट की तरफ देखा जाएगा. शॉट कवर, शॉट एक्स्ट्रा कवर में, लेग गली ऑफ गली, मिड ऑन, लॉन्ग ऑन और खाऊ कॉर्नर की तरफ फील्डर तैनात किए गए. यहाँ पे इस तरह से फील्डिंग तैनात की गई है. इस बल्लेबाज के लिए सूरज मात्रे काफी बड़ी हस्ती, काफी बड़ा नाम. नवनाथ जी मात्रे सरपंच कोपर के उनके ये सुपुत्र है सूरज मात्रे. इस बार स्ट्रेट ड्राइव करने की कोशिश की थी. गेंद शॉट एक्स्ट्रा कवर में, अगर गेंद यहाँ पे विकेटों के ऊपर लग जाती. इस बार क्या किया यहाँ पे ठंड में. दोस्तों ये क्रिकेट चल रहा है, गलती का भुगतान करना पड़ा. पहले से ही गरीबी में आटा गीला, और ये आटा गीला करते हुए 360 उनके जर्सी के ऊपर नंबर आए, लेकिन वो 360 की तरह फील्डिंग नहीं कर रही है. एबी डिविलियर क्या बेहतरीन फील्डिंग करते थे. ये खिलाड़ी यहाँ पे अच्छी फील्डिंग करते हुए नजर नहीं आता हुआ. पंजा मिलता हुआ, ये यहाँ से पंजा इशारा किया है. 5 रन दूसरे गेंद के ऊपर. 60 रन आपके पास है. डिफेंड करने हैं, बचाव करना है.
तो ये कर बचाव करते हुए यहाँ से अच्छी फील्डिंग भी करनी पड़ेगी। गेंदबाजी तो अच्छी हो रही है। सूरज मात्रे को पहले गेंद के ऊपर यहाँ से पंजा मिला, 5 रन का इजाफा मिला टीम काल भैरव झरीवरी आई खोपर टीम को। सागर डाउर ने पैक की हुई ये टीम आपको देखने को मिलेगी। सक्षम 11 काल भैरव झरीवरी आई खोपर टीम मैदान के ऊपर उपलब्ध है। चलो वक्त जाया मत करो, बल्लेबाज के लिए भी वक्त है, टाइम अलर्ट है बल्लेबाजों के लिए भी और गेंदबाजों के लिए भी अलर्ट किया गया है। फील्डिंग डिपार्टमेंट उनके लिए भी टाइम अलर्ट है, बल्लेबाज की डिपार्टमेंट में भी यहां से टाइम अलर्ट देखने को मिलेगा। ये दो बैटर अभी बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। एक तरफ रूपेश भाई काफी ताबड़तोड़ पारी खेलते, चौको चक्कों के ऊपर भरोसा जताते बल्लेबाज रूपेश ऑन स्ट्राइक। इस बार सूरज को आउट करने के चक्कर में यहाँ पे 5 रन मिले। जिस तरह से देखा एक फील्डर ने गलती की डीप मिड विकेट में और उसके बाद वहां पे 4 रन और वो 1 ही रन मतलब 5 रन। यहाँ पे लेग ग्लांस किया, बेहतरीन शॉट सिलेक्शन यहाँ पे देखने को मिला। जिस तरह से देखा कि लेग स्टंप के ऊपर डिलीवरी की जा रही है, एक यहाँ पे देखा जाए तो बैकफुट पे जाके पंच किया, टो के माध्यम से बॉडी को टर्न किया, यू शेप में लाया, उसके बाद बल्ले का फेस खोला और यहाँ पे डीप बैकवर्ड स्कोर लग में चौका जड़ा। कल्पेश के काफी करीब से गुजरती हुई गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई। अच्छा यहाँ पे शुरुआत दिलाई है सूरज ने और रूपेश, ये दो बल्लेबाजों ने अच्छी शुरुआत दिलाई है। सूरज मात्रे और रूपेश मात्रे ये दो स्टार खिलाड़ी है सक्षम 11 कोपर टीम के। चिराग भुईर इस बार खराब गेंदबाजी करते हुए और इस खराब गेंदबाजी का दोस्तों देखा जाए तो नो गेंद अंपायर की तरफ से यहाँ पे सिग्नल आता हुआ। खोलो आंखें देखो ठीक, क्योंकि ये गेंद के ऊपर है फ्री हिट दोस्तों। तो ये फ्री हिट का कितना इस्तेमाल करेंगे बल्लेबाज रूपेश, क्योंकि उनके पास क्षमता है, काबिलियत है, वो काबिलियत यहाँ पे दिखानी पड़ेगी। 60 रन यहाँ से बनाने की कोशिश करते हुए काल भैरव झरीवरिया खोपर टीम। सूरज मात्रे के ऊपर भरोसा जताया है कप्तान ने और दर्शक भी सूरज मात्रे की बल्लेबाजी देखने के लिए आ चुके। कोपर के इस बार फुल टॉस गेंद टोल वसूल करने की कोशिश की थी, शॉट सिलेक्शन खराब था, वहां पे फील्डर ने कोशिश की थी शॉट, यहाँ पे देखा तो एक्स्ट्रा कवर में गेंद यहाँ से हाथ से फिसलती हुई फील्डर के देखने को मिली। इस दौरान 2 रन मुकम्मल किए रूपेश मात्रे ने। देखते ही स्कोर यहाँ पे 12 रन के ऊपर पहुंच चुका है, 1 विकेट के नुकसान के ऊपर। विक्रांत बेहले को यहाँ पे लॉन्ग ऑन दायरे में कैच पकड़ा गया उनका और उसके बाद पहले विकेट का पतन हुआ और उसके बाद एक पंजा मिला था सूरज मात्रे को। यहाँ पे उनकी विकेट चाहिए थी, उस विकेट के चक्कर में 5 रन मिले थे। उसके बाद लेग ग्लांस के तहत डीप बैकवर्ड स्कोर लग में चौका मात्रे के बल्ले से। इस बार फिर से एक बार अच्छा शॉट से पे ऑन ऑफ ड्राइव किया, गेंद यहाँ पे मिड ऑफ में पकड़ी गई है, 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। सूरज मात्रे बाहुबली 13 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। यहाँ से सूरज मात्रे बाहुबली सूरज की तरह यहाँ पे तेज तर्रार बल्लेबाजी करते, चौको चक्कों के ऊपर भरोसा जताने वाले बल्लेबाज सूरज मात्रे ऑन स्ट्राइक। आप देख सकते हो जिस तरह से बल्ले का फेस खोला जाता है और जब बल्ले के ऊपर गेंद आती है ना तो अधिकतम छक्के आपको देखने को मिलती है सूरज मात्रे के बल्ले से। तेज तर्रार गेंदबाज चिराग भोईर की भी तारीफ करना चाहूंगा। फुल टॉस गेंद इस बार अंपायर देखो 2 तरह से मुंडी हिलाते, दाएं बाएं ऊपर नीचे। दाएं बाएं मतलब नॉट आउट, ऊपर नीचे मतलब आउट। ये अंपायर का इशारा होता है। प्रवीण पवार सर अंपायर के तौर पर डटे हुए। पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर यहाँ से स्कोर आपको देखने को मिलेगा। यहाँ पे रेफर किया गया, तीसरे अंपायर की मांग की गई है, वाइट के लिए देखा जाएगा, यहाँ से परखा जाएगा, जांचा जाएगा। हमारे संतोष चौधरी सर यहाँ पे तीसरे अंपायर के तौर पर हमारे साथ जुड़े हुए, बारीकी से ये देखा जाएगा और उसके बाद आपको बताया जाएगा। फेयर डिलीवरी है इस बार पहले ओवर के बाद, 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। देवा ग्रुप आउरा की ये टीम काफी इस साल इन फॉर्म चल रही है, फॉर्म से झगड़ रही थी
लोग बोल रहे थे क्या कर रहे हो, आपको प्राइज नहीं मिल रही है, लेकिन उन्होंने उनकी तरफ ध्यान नहीं दिया, उनके क्रिकेट के ऊपर ध्यान दिया और यहाँ से बता दिया हम भी किसी से कम नहीं है। लगभग एक दिन में 2 प्रतियोगिता जीती थी, एक दादर की प्रतियोगिता और एक दूसरी प्रतियोगिता राष्ट्रवादी युवक ट्रॉफी 2025 की। वही देवा ग्रुप औरा टीम है जिस नवीन सेवा में चौथे नंबर मिला था, यही देवा ग्रुप टीम है जिनको कोपर में पहला नंबर मिला था। और ये चारों जगह पे मैं वहां पे कमेंट्री कर रहा था, मुलेखन में नहीं था, मुलेखन में यहाँ पे दूसरा नंबर मिला था। ये ही देवा ग्रुप आवरे टीम है और कोपर टीम की भी तारीफ करना चाहूंगा, ये भी टीम काफी प्रतियोगिता जीत चुकी है। यही कोपर टीम आज दोनों ही टीम विनर टीम, आप चैंपियन टीम इस साल की आपको देखने को मिलेगी। एक तरफ देखा जाए तो सक्षम 11 काल भैरव जरीमरियाई कोपर टीम, उनके विपक्ष में खेलती हुई देवा ग्रुप आवरे टीम। गेंदबाजी में गेंदबाज शिवम पाटिल आपको तेज तर्रार गेंदबाज, हर एक गेंदबाज देवा ग्रुप आवरे के तेज तर्रार है। स्ट्राइक में रूपेश पाटिल, उनके पास दम कम है, रूपेश मात्रे उनके पास दम कम है, सूरज मात्रे उनके पास भी दम कम है। टाइम अलर्ट जारी है यहाँ पे समय के हिसाब से दोस्तों। चलिए, वक्त हमारे ऊपर रुकेगा नहीं, वक्त के हिसाब से हमें काम करना पड़ता है, हमारे हिसाब से वक्त काम नहीं करने वाला, ये ध्यान में रखो। अच्छा, यहाँ पे ऑफ ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑफ की तरफ जहां पे चली जाती हुई, एक रन यहां से रूपेश मात्रे के बल्ले से। यही शिवम पाटिल जो मैन ऑफ द सीरीज के हकदार रहे थे राष्ट्रवादी युवक ट्रॉफी 2025 में, शिवम पाटिल वही गेंदबाजी में आपको नजर आते हुए। शिवम पाटिल और उसके बाद योगेश पाटिल यहाँ पे दादर के प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज उनको बाइक मिली थी। देखो इस साल काफी बेहतरीन फॉर्म से चलती हुई हमारी देवा ग्रुप आवरे टीम और उतनी अच्छी फॉर्म से चलती हुई हमारे सक्षम 11 यहाँ पे जरीमरियाई काल भैरव खोपर टीम। सूरज मात्रे जिनके बल्ले से रन निकलने चाहिए ऐसे दर्शकों को उनके लगता है कोपर के। ऑन ड्राइव किया, गेंद बैकफुट पे जाके पंच किया, वहां पे खिलाड़ी तैनात है योगेश पाटिल जिनको बाइक मिली थी दादर के प्रतियोगिता में, डीप मिड विकेट की तरफ फील्डिंग करते हुए आपको नजर आएंगे। काफी जानदार शानदार ये प्रतियोगिता, शौलत शौकत इस प्रतियोगिता में आपको देखने को मिलेंगी। काफी ब्यूटीफुल कलरफुल ये प्रतियोगिता, अटल ट्रॉफी 2025 की प्रतियोगिता। फिर से एक बार बड़ा शॉट, रूपेश ने जिस तरह से बैकफुट पे जाके पंच किया, बॉडी को लोड किया, पीछे की तरफ ठोका ठोका ठोका, छक्का। इस तरह के बल्लेबाजी के लिए पहचाने जाते हैं, जिस तरह से बॉडी का जो वेट होता है बैकफुट पे लेके जाते हैं। हम यू शेप में बॉडी को देखते हैं, लेकिन ये जो बल्लेबाज है ना, यल शेप में बॉडी को लेके आते हैं, पूरा बॉडी का वेट बैकफुट पे जाते हैं और बल्ले को सामने की तरफ मोड़ देते हैं और काफी बेहतरीन छक्के उनके बल्ले से देखने को मिलते हैं। यही रूपेश पाटिल 1-2 साल हमारा विभाग प्रीमियर लीग में आइकॉन प्लेयर के तौर पर खेलते हुए हमने नजर आया, लेकिन 2-3 साल फॉर्म से झगड़ रहे हैं, जूझते हुए इस बल्लेबाज को देखा। लेकिन इस साल अच्छे फॉर्म में आते हुए रोहित शर्मा के काफी कड़े फैन दिखते, 45 नंबर जर्सी पर आपको देखने को मिलेगा रूपेश मात्रे ऑन स्ट्राइक। अच्छी गेंद, तेज तर्रार गेंदबाजी, शिवम पाटिल की तेज तर्रार गेंदबाजी, दहाड़ने वाली गेंदबाजी और पहाड़ जैसी बल्लेबाजी आपको नजर आएगी। जिस तरह से टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, बॉडी के ऊपर टकराई, पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद, डॉट गेंद की समाप्ति। अच्छा, यहाँ पे गेंदबाजी और कभी कभार चौके छक्के देखने को मिल रहा है। दोनों तरफ से दोस्तों मुकाबला टाइट है, टीट फॉर टैट। स्वामी विवेकानंद कहते हैं टीट फॉर टैट। जिस तरह से सवाल आपको पूछे जाएंगे ना, उस तरह से आपको जवाब देने। दोस्तों यही लाइव सिखाती है, यही क्रिकेट सिखाता है आपको। अच्छी गेंद, जड़ में गेंदबाज, देखो कमबैक किया गेंदबाज शिवम पाटिल ने। क्यों मुझको मैन ऑफ द सीरीज का यहाँ पे किताब मिला था, यहाँ से दिखाते हुए जिस तरह से रूपेश पाटिल ने चक्का दागा काऊ कॉर्नर के ऊपर से और उसके बाद 2 गेंदें कमबैक करने वाली थी। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 22 रन, 22 रन है
दूसरे ओवर में यहाँ से एक गेंद शेष होगी। शिवम पाटिल की तारीफ करना चाहूंगा, शिवम पाटिल के एक छक्का खाया, वरना सिंगल सिंगल गए थे, एक गेंद डॉट। तेज तर्रार गेंदबाजी करते हुए लगभग देखा जाए तो 10 या 12 कदमों का फासला तय करते हुए गेंदबाजी करते हुए फिर से एक बार सूरज मात्रे यहां से धाराशाही किया शिवम पाटिल को। बम 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 बोले, चक्के के द्वार खोले, आया तन तनाता हुआ चक्का। अटल ट्रॉफी 2025 का ठोको डीजे। अट्ठाईस रन हो चुके स्कोर बोर्ड के ऊपर। 12 गेंदों में आए 28, मतलब 18 गेंदों में 32 रन की आवश्यकता होगी। अगर देवा ग्रुप आवरी टीम को जीतना है तो यहां से ब्रेक थ्रू चाहिए। ब्रेक थ्रू कौन दिलाएगा? गेंदबाज, क्योंकि यहां से सूरज मात्रे और रूपेश मात्रे ये दो बल्लेबाजों के बल्लों से रन आते हुए, बल्ला चलते हुए, जिस तरह से महेंद्र सिंह धोनी को कहा जाता है माही मार, यहां से दोनों बल्लेबाज मारते हुए, पिटाई करते हुए। सौरभ गावंड गेंदबाजी में आपको देखने को मिलेगी, ये भी तेज तर्रार गेंदबाज है। हर एक गेंदबाज तेज तर्रार है, गेंदबाज यहाँ पे कमी नहीं है। और उतनी अच्छी बल्लेबाजी यहाँ पे देखने को मिल रही है, दहाड़ने वाली गेंदबाजी और पहाड़ जैसी बल्लेबाजी। रूपेश मात्रे और उनके साथ सूरज मात्रे की साझेदारी यहाँ से पनपती हुई। ये साझेदारी इंपॉर्टेंट फैक्टर होती है, इंपॉर्टेंट रोल अदा करती है जीतने में। वो साझेदारी ये दो खिलाड़ियों में देखने को मिलेगी आपको। एक तरफ रूपेश मात्रे, दूसरी तरफ सूरज मात्रे, और गेंदबाजी में सौरभ गावंड। 18 गेंदे 32 की आवश्यकता। टाइम अलर्ट है। अच्छी गेंद, देखो टिप्पा खाने के बाद वो घुटले स्पॉट के ऊपर उछाल प्राप्त करते हुए असमतोल उछाल यहाँ पे देखने को मिला। चलो यहाँ पे गति बढ़ाई है मैच की, क्योंकि जिस तरह से आप अधिक समय लोगे तो आपको पैनलाइज भी किया जाएगा। सौरभ गावंड पहली गेंद तेज तर्रार घुटले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करते हुए असमतोल उछाल यहाँ पे मिलता हुआ। अच्छी गेंद यहाँ पे फिर से एक बार टिप्पा खाने के बाद गुडले स्पॉट के ऊपर जाने के बाद बॉडी के ऊपर टकराई, पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद, डॉट की समाप्ति। मैं पहले ही बोला था सौरभ गावंड भी अच्छे गेंदबाज है, तेज तर्रार हर एक गेंदबाज है। टाइमिंग करना पड़ेगा, प्रॉपर कनेक्शन करना पड़ेगा, वरना गेंदबाज हावी हो सकता है। 18 गेंदों में चाहिए थे 32, यहां से 2 गेंदें कम हो जाएगी, 16 गेंदें 32 की आवश्यकता। फिर से एक बार अच्छी गेंद गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद कान के लेवल से गुनगुनाती हुई गेंद, टर करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में। 15 गेंदे 32 की आवश्यकता। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। अच्छी गेंदबाजी करते हुए, समय के हिसाब से गेंदबाजी करते, समय सूचकता यहाँ पे देखने को मिलती है। गेंदबाज सौरभ गावंड ने, क्योंकि 2 ओवर में लगभग पहले ओवर में 13, दूसरे गेंद में 15। अच्छी गेंद, अच्छी गेंद, अच्छी गेंद, तारीफ करना चाहूंगा, लाजवाब गेंदबाजी। टिप्पा गुडलेन स्पॉट के ऊपर इर्द गिर्द यहाँ पे घूम रहा है, क्योंकि गुडलेन स्पॉट मतलब एक ही स्पॉट नहीं है, बड़ा सा पैच है। लगभग देखा जाए तो 2 मीटर का वो पैच है गुडलेन स्पॉट का, उसके इर्द गिर्द गेंद डालते हुए, उंगलियां फेरते हुए गेंद के ऊपर चकमा दिया। चक्कर में डालने वाले गेंद के ऊपर नंबर नहीं दोस्तों होता, यहां से देखने को मिल रहा है। लगातार 4 गेंदे डॉट। ऑन ड्राइव किया, गोली के रफ्तार से गेंद डीप मिड विकेट की तरफ आती हुई, यहां से 1 रन मुकम्मल किया जाएगा। यहां पे मुझे लगता है थोड़ा सा प्रेशर रिलीज किया रूपेश मात्रे ने, 1 रन दिया। सूरज मात्रे के बल्ले से अगर ये छक्का आया तो मुझे लगता है थोड़ा सा यहाँ पे रनों का जो फासला है वो कम हो जाएगा, लेकिन यहां से डॉट गेंद, यहां से प्रेशर बिल्टअप हो जाएगा, क्योंकि लगभग देखा जाए तो 18 गेंदों में 32 चाहिए थे, अभी लगभग देखा जाए तो 13 गेंदों में 31 रन की आवश्यकता। अच्छी यहाँ पे प्रतियोगिता देख सकते हो आप, लगभग रात के 3:41 के ऊपर ये मुकाबला जारी है। यहां से 1 रन मुकम्मल किया जाएगा या नहीं किया जाएगा, अंपायर की तरफ से सिग्नल क्या है? प्रवीण पवार सर यहां से नॉट आउट करा दिया है। 3 ओवर की समाप्ति होने के बाद
रेफर किया अंपायर ने, यहां से रेफर किया जाएगा, अंपायर के पास देखा जाएगा, यहाँ से जांचा जाएगा, परखा जाएगा, उसके बाद आप बताएंगे, क्योंकि सोने की जैसी परख की जाती है वैसे ही यहाँ पे रनआउट की यहाँ से परखा जाएगा, जांचा जाएगा, उसके बाद आपको बताया जाएगा, क्योंकि क्रिटिकल मैच है। 12 गेंदे आज शेष होगी, लेकिन रन कितने चाहिए? नॉट आउट है, अंपायर ने करा दिया है, तीसरे अंपायर ने नॉट आउट। चलो स्पीड अप कीजिए, औरा टीम कोऑपरेट कीजिए, सहयोग कीजिए। चलो ड्रिंक्स ब्रेक में आपको देखने को मिलेंगे 12 गेंदे। जो एंट्री पॉइंट में जो हॉलीजन है वो आप बंद कीजिए, क्योंकि डिस्टर्ब कर रहा है खिलाड़ी को। 12 गेंदे और 30 रन की कविराज यहाँ से आवश्यकता होगी कि कविराज काफी नामचीन स्कोरर है इस विभाग में। जो बड़ी बड़ी प्रतियोगिता होती है उसमें कविराज को आप यहाँ पे हॅलो हॅलो बाळा, तो ब्लब बंद कर ना गेट जवळचा, बॅनर वरती कर त्याचा. चलो पैनलाइज किया जाएगा आपको, अगर यहाँ से अपने वक्त के ऊपर अगर हॅलो, औरा संघाला विनंती असेल की आपण सब दर्शक यहाँ से आनंद उठाते हुए इस प्रतियोगिता का, लगभग देखो 4 बजने को आ चुके, लेकिन अभी भी दर्शक यहाँ पे मौजूद है। उनको लगता है कि हमारे गांव की टीम यहाँ से जीतनी चाहिए, अटल ये ट्रॉफी यहाँ से हमारे गांव में जानी चाहिए। 12 गेंदे और यहाँ से 30 रन की आवश्यकता। स्लोवर गेंदबाजी, कल्पेश कप्तान सीना ठान के यहाँ पे गेंदबाजी करते हुए। कल्पेश यहाँ पे मैं कहना चाहूंगा कि एक गेंद ने 1 रन नहीं दी थी यहाँ पे राष्ट्रवादी युवक ट्रॉफी 2025 के प्रतियोगिता में। स्वस्तिक मात्रे जैसे गेंदबाज थे उनके खिलाफ, व्हाट गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाज है। यहाँ से 11 गेंदे और 30 रन की आवश्यकता होगी। हाफ ट्रैकर की गेंदबाजी, दिशा से भटके और वाइट पे जाके अटके। यहाँ पे काफी ऑफ स्टंप के बाहर, अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द वाइड लाइंस। 11 गेंदे 29 रन की आवश्यकता होगी। कप्तान यहाँ पे कल्पेश ठाकुर गेंदबाजी करते हुए आपको नजर आएंगे। स्ट्राइक में सूरज मात्रे। आप ट्रैकर की गेंदबाजी, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती, उंगलियां फेरी इस गेंद के ऊपर, गुडलैंड स्पॉट के ऊपर टिप्पा खाया, अंदर की तरफ गेंद आई। बल्ले का फेस देखा जाए तो डिप खाऊ करने की तरफ था, लेकिन गेंद टकराई बॉडी के ऊपर, इर्द गिर्द घूमती रही। डॉट गेंद की समाप्ति। एवरी डॉट बॉल, प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। 10 गेंदे यहां से जीतने के लिए 29 रन की आवश्यकता। 10 balls and 29 runs required for कोपर टीम। अच्छी गेंद, फिर से एक बार गुडलैंड स्पॉट। तारीफ करना चाहूंगा कल्पेश ठाकुर की, कप्तान सीना थान के गेंदबाजी कर रहा है। क्रिटिकल मैच है, कंडीशन देखो, इस कंडीशन के हिसाब से गेंदबाजी करने वाला गेंदबाज कल्पेश ठाकुर काफी बेहतरीन। देखो कद से काफी छोटे, लेकिन गेंदबाजी बड़े। छोटा पैक बड़ा धमाका। जर्सी नंबर 1, क्यों में जर्सी नंबर 1 हो, देवा ग्रुप आवरे का स्टार गेंदबाज यहाँ पे देखने को मिलेगा कल्पेश ठाकुर। उतना स्टार खिलाड़ी सूरज बाहुबली, अमरापुर विभाग का बाहुबली। यस डेफिनेटली अच्छी गेंद यहाँ पे टिप्पा खाने के बाद बॉडी के ऊपर टकराई। दोस्तों डॉट गेंद होने के बाद आपको ऐसा ही देखने को मिलता है, लेग बाय का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। अच्छा यहाँ पे अंपायरिंग करते हुए हमारे बंटी जी और हमारे प्रवीण पवार सर ऑन, आप ग्राउंड देख सकते हो। दोनों ही अंपायर को काफी अच्छे नतीजे देते हुए। 8 गेंदे 28 की आवश्यकता। रूपेश मात्रे को जलवा करना पड़ेगा। यस डेफिनेटली, लेकिन यहां से बल्ले का किनारा लेते हुए फर्स्ट गली में गेंद चली गई है। यहां से 7 गेंदें शेष होगी। 7 गेंदों में 27 रनों की आवश्यकता होगी। 7 का आंकड़ा मतलब महेंद्र सिंह धोनी की याद दिलाई। एक खतरनाक महेंद्र सिंह धोनी
लेकिन यहाँ से किसी को तो धुलाई करनी पड़ेगी। कल्पेश ठाकुर, जितनी तारीफ करूं, सराहना करूं उतनी कम है कल्पेश ठाकुर इस गेंदबाज की। आप टक्कर की गेंद चकमा दिया, कभी तेजी से डालते कभी धीमे से डालते, उंगलियां फिरते, वेरिएशंस। यहां पे तारीफ करना चाहूंगा कल्पेश ठाकुर की। लगभग देखा जाए तो महज 3 रन दिए, मतलब 6 गेंदे 27 रनों की आवश्यकता। देख सकते हो आप यूट्यूब लाइव के माध्यम से, हमें मालूम है देवा ग्रुप आवरे टीम है, औरा इसको औरा पढ़ने का हमारे आगरी भाषा में कहते हैं की यांना आवरा कोणीतरी, पण हे आवरणारे नाही, हे प्रतिस्पर्धी संघाला आवरतील अशी त्यांच्यामध्ये क्षमता है, म्हणून बोलो औरा। 6 गेंदे और यहाँ से 27 रनों की आवश्यकता होगी। इसके बाद का मुकाबला आपको देखने को मिलेगा उर्नोली बनाम धैर्येश्वर डोलवी, दो टीमों के बीच। बापेश्वर उर्नोली बनाम धैर्येश्वर डोलवी, दो टीमों के बीच का मुकाबला इसके बाद देखने को मिलेगा। 3 ओवर के मैचेस होंगे इसके बाद, ध्यान में रखिए। 6 गेंदे 27 रन की आवश्यकता। रूपेश मात्रे में दम कम है, लेकिन यहाँ पे ठंड महसूस करते हुए दोनों ही बल्लेबाज। यस, इस बार मुझे लगा मैदान से बाहर है, लेकिन इस बार उल्टी टोपी हो गई। बल्लेबाज मैदान से बाहर ढेर किया। अभी आने वाली यहां से 5 गेंदे 27 रनों की आवश्यकता। जिस तरह से यहाँ पे बल्लेबाजी की शुरुआत हुई थी, मुझे लगा था ये मुकाबला जीत सकते, लेकिन उसके बाद डॉट गेंद का जो सिलसिला यहाँ से शुरू होना, वो खतरे की घंटी बजाई यहाँ पे कोपर टीम की। नए बल्लेबाज प्रतिकेश, इनकी भी क्षमता है, मार सकते, देखना होगा। जिस तरह से बोला जाता है माही मार, हम प्रतिकेश को कहना चाहूंगा प्रतिकेश मारो। प्रतिकेश मोकल बल्लेबाजी करने के लिए। 5 गेंदे 27 रन की आवश्यकता है। अच्छी गेंद, गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद प्रतिकेश भी निराश होंगे। दोस्तों, ये जो प्रेशर बिल्डअप हुआ ना, और उसके वजह से बैकफुट पे गई ये कोपर टीम। मैं औरा टीम की तारीफ करना चाहूंगा, क्या बेहतरीन यहाँ पे प्रदर्शन देती हुई इस प्रतियोगिता में 4 चांद लगाए अटल ट्रॉफी 2025 के माध्यम से गांव देवी जोहे और हमारे वैकुंठ दादा मित्र मंडल के माध्यम से आयोजित की ये स्पर्धा, ये प्रतियोगिता ऑन ड्राइव यहाँ पे किया, लेकिन देर आई दुरुस्त आई। इस बार चौका मिला देखने के लिए प्रतिकेश मोकल के बल्ले से। बात करते हुए, सलाह मशवरा करते हुए दोनों खिलाड़ी एक दूसरे के साथ। आने वाली 3 गेंदे और रनों 23 की आवश्यकता है। नाकामयाब ये जीत यहाँ से चमत्कार ही बचा सकता है कोपर टीम को। 3 गेंदे और यहाँ से 23 रन की आवश्यकता। चमत्कार, मैं पहले ही बोला चमत्कार यहाँ से जितवा सकता है। 3 गेंदे और 23 रन की आवश्यकता। यस, टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त किया। ये चमत्कार मुझे लगता है किसी ने तो किया था, हमारे करण मडवी विनोद भगत के खिलाफ किंजल ट्रॉफी में किया था वो चमत्कार। ऐसे चमत्कार कम देखने को मिलते हैं, क्योंकि ये दुनिया जहां पे चमत्कार है वहां पे ही नमस्कार करती है। उसके बाद ही करण मडवी टेनिस क्रिकेट में इन फॉर्म चले। इस बार डोलवी टीम या उर्नोली टीम, कौन सी टीम यहां से मुकाबला जीतेगी? टॉस जीता उर्नोली टीम ने। बापेश्वर उर्नोली और उनके खिलाफ खेलती हुई धैर्येश्वर डोलवी। और यहां से जो मुकाबला यहां से जीतेगा वो टीम बाहर आएगी और नई फ्रेश मैच यहाँ पे देखने को मिलेंगे। आप मैदान के ऊपर जाइए, जो कुछ आपने निर्णय लिया है उसके ऊपर अमल कीजिए। यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद का सिलसिला यहाँ पे जारी है। जब दिन खराब चलता है ना, तो आप कुछ नहीं कर सकते दोस्तों। चलो बापेश्वर उर्नोली टीम, आपने निर्णय क्या लिया है उसके ऊपर अमल कीजिए। मैदान के ऊपर जाइए जल्द से जल्द, विनती करना चाहूंगा। इसके बाद आपको आवाज सुनने को मिलेगी हमारे अमित जी म्हात्रे सर, हॅलो हॅलो, बडी हस्ती। उर्मिळ संघाने आता लवकरात लवकर मैदानात जायचं आहे आणि दोन्ही संघांना सुद्धा आता विनंती असे की 15 मिनिटात आपली एक विनिंग संपवायची आहे.
कबड्डीला कशी असते लावला इथं येऊ काय लावते सांगतो ना आपण 8 मिनिटामध्ये 7 मिनिटामध्ये ओके बरोबर चालू आहे सध्या हॅलो आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातो तो म्हणजे योगेश पाटील आवरे संघाचा योगेश पाटील आपण यायचं आहे आणि चला मॅचला लगेच आपण सुरुवात करू जास्त वेळ घालवू नका.